परमात्माची प्रिय संतान माननीय महोदय महापौर मॅडम, आपले कमिशनर साहेब आणि माझे सर्व वरिष्ठ, अगदी माननीय सगळे नगरसेवक नगरसेविका, आपली नवी मुंबई ही खरोखरच खूप एक आदर्श आणि सर्वांना एक सुंदर धडे शिकवणारी आहे. आज ह्या रक्षाबंधनाच्या निमित्ताने जशी आपली महानगरपालिका सुरुवात झाली 2001 पासून, तेव्हापासनं आपण ह्या महासभेमध्ये रक्षाबंधनचा हा सण साजरा करतो. आणि हा एक आपल्याला प्रेरणादायी आणि शांतमय आणि विचारवय आणि आपल्या जीवनाला एक चांगलं वळण देणारा हा दिवस आहे. आणि आत्ताच्या ह्या माहोलमध्ये आपल्याला नवी मुंबईला अजून पुढे न्यायचं आहे. तसं आपली महानगरपालिका ही खरोखरच सर्व अर्थाने एक नागरिकांना संतुष्ट करते. मी अनुभव करते की आमच्याकडे जे लोक भेटतात ते आपल्या नवी मुंबईची खूप महिमा करतात की इथली व्यवस्था किती छान आहे, सर्व काही चांगलं आहे आणि हे श्रेय आपल्या सर्वांचं आहे. आणि आपल्या इथल्या कमिशनर साहेब, आपले नगरसेवक आणि सर्वांचं स्नेह आहे. आता ह्या वर्षी भारत गव्हर्नमेंट आणि आयुष गव्हर्नमेंट आणि सर्व NGO मिळून सर्वांनी प्रण केला आहे की भारताला व्यसनमुक्त बनवायचं आहे. तर माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपण आपल्यापासून सुरुवात करूया की भारताला आणि सर्व विश्वाला व्यसनमुक्त बनवणे ही काळाची गरज आहे. कारण की आपली ही पिढी जी आहे, आपले मुलं वगैरे आहेत, आपली युथ पिढी खूप व्यसनाधीन झाली आहे. त्यांना व्यसनातनं मुक्त करण्यासाठी आपण आज ही प्रतिज्ञा सर्वजण करूया. कारण आता मी 6 तारखेपासून आणि 20 तारखेपर्यंत हे एक अभियान चालवलं आणि हे अभियान अजून 100 आठवडे चालणार आहे की भारतामध्ये कॉलेज, स्कूल यांच्यामध्ये सगळीकडे ब्रह्माकुमारी संस्था जात आहे आणि आपलं व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा घेत आहोत. त्याच्यामध्ये आपल्या गहलोत आदी आपले जेवढेही कॉलेज आहेत नवी मुंबईतले ते आम्ही कव्हर केलेत आणि आज संयोगाने आपल्या महासभेमध्ये आले. तर मी एक तुम्हाला निवेदन करेल की आपल्या वॉर्डमध्ये तुम्ही सर्वांकडनं ही प्रतिज्ञा करून घ्या. तर आपला वार्ड व्यसनमुक्त वार्ड असं जाहीर करूया. आवडेल आपल्या सर्वांना? सर्वांनी जरा हात. थँक्यू. आपण जरूर आपल्या वॉर्डला व्यसनमुक्त वार्ड बनूया आणि आपल्या ती तयारी जी आहे ते आपण आपल्यापासून करूया. आमच्या सेक्टर 14 वाशी नवी मुंबई आमचे नगरसेवक प्रकाश मोरे यांच्याद्वारे आम्ही 15 ऑगस्टच्या दिवशी सर्वांकडनं करून घेतली आणि अजूनही करत आहोत. तर आपण हा जरूर वसा घ्या आणि व्यसनमुक्त अवश्य सर्वांना बनवूया. त्यानंतर परमेश्वराने आपल्याला जेवढी शक्ती दिली आहे ती शक्ती वापरून आपण सर्वांचं कल्याण करणं हे काळाची गरज आहे. तर आपण घेऊया प्रतिज्ञा. थोडं सगळ्यांना उभं राहायला लागेल. सर्वांनी थोडा हात पुढे घ्यायचा आहे. मी सर्व प्रकारच्या नशांपासून दूर राहील, जसे गुटखा, तंबाखू, दारू, ड्रग्स आदी. मी प्रतिज्ञा करते, माझा परिवार आणि मित्रसंबंध्यांना व्यसनांपासून सदैव दूर करेल. मी स्वस्थ आणि खुशहाल समाज बनवण्यात योगदान करेल.
मी स्वतः नशामुक्त राहून भारताला नशामुक्त बनवेल. थँक्यू. अशा प्रकारे आपण आपल्या वॉर्डमध्ये प्रत्येक नगरसेवकाने ही आपली प्रतिज्ञा करवायची आहे आणि आपल्या नवी मुंबईला आपण व्यसनमुक्त नवी मुंबई बनवूया. त्यानंतर आता आपण 1 मिनिट प्रार्थना फक्त घेऊया, परमेश्वराची आराधना करूया की हे करण्याची शक्ती देव मला देईल. ज्याच्यावरही तुमची श्रद्धा आहे, भावना आहे, त्याला तुम्ही आठवण करा. मी प्रार्थना जी बोलेल ती तुम्ही मनामध्ये बोला. मी एक शांत स्वरूप आत्मा आहे. मी आत्मा परमेश्वराची संतान आहे. परमेश्वरा, मला चांगली बुद्धी दे. माझ्या परिवाराला, समाजाला, शहराला, भारताला आणि विश्वाला सर्वांना शांती मिळू दे. हे शिव भोलेनाथ, आपण पापकटेश्वर, मुक्तेश्वर, त्रिभुवनेश्वर, देवांचे देव महादेव, मला सदैव सत्कर्म करण्याची शक्ती दे. हे परमेश्वरा, मी सदैव शांत शीतल मनाने सर्वांचा सन्मान करेल. ओम शांती. ओम शांती. ओम शांती. थँक्यू. ओम शांती.